नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी आत्महत्या प्रकरणी सीबीआय 3T सूत्रानुसार म्हणजे 3 टीममध्ये तपास करणार आहे. याकरता सीबीआयचे 8 जण, त्यासोबत मुंबई पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी कर्मचारी देखील या टीममध्ये सहभागी असणार आहेत. ज्यामुळे पुढील काही दिवसात जलद गतीने तपास करून पहिला तपास अहवाल सीबीआय सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयची पुढील विशेष टीम दिल्लीहून रवाना होणार आहे. एकूण 8 जणांचं सीबीआयचं पथक असून यामध्ये एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम आधी मुंबई पोलिसांकडून केस डायरी आणि शवविच्छेदनाचा अहवाल घेणार आणि मग खऱ्या अर्थानं सीबीआय तपासाला सुरुवात करेल असे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातल्या तपासाला वेग आल्याचं कुठेतरी पाहायला मिळत आहे. लेखक दिग्दर्शक रुमीज जाफरी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. जाफरी हे रिया आणि सुशांतला घेऊन चित्रपट बनवणार होते. या चित्रपटासाठी सुशांतला किती पैसे दिले होते आणि अन्य संबंधित प्रश्न जाफरींना विचारले जाण्याची शक्यता आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय. ईडीच्या चौकशीत सुद्धा आदित्य ठाकरेंविरोधात काही सापडणार नाही असा विश्वास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. सीबीआयनं आता लवकर तपास करावा आणि सत्य शोधून काढावं असंही ते म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने इतक्या वर्षात दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा का लावू शकले नाही याचंही उत्तर द्यावं अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे. संजय राऊतांनी संजय वाच्या मथळ्याखाली एक शेअर ट्विट केलेला आहे. शायराना अंदाजात राऊतांनी ट्विट केलंय. तर या ट्विट खाली त्यांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलंय. हे ट्विट नक्की कशा संदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नसला तरी जय महाराष्ट्र या शब्दावरून हे ट्विट सुशांत प्रकरणावरून असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यावरही निशाणा साधलाय. न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळे न्याय आणि कायदा महाराष्ट्राला शिकू नये. ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आणि हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधलाय. सुप्रीम कोर्टानं सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी तपासाची सूत्र सीबीआयच्या हाती देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. या प्रकरणावर शिवसेनेनं भाष्य केलेलं आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केलं म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतोय असं कुणाचं निरीक्षण असेल आणि त्या आधारित तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल अशी टीका शिवसेनेनं केली आहे. सामनाच्या अग्रलेखावर भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून टीका केली आहे. नाईट लाईव्ह करताना यांना मराठी माणूस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाहीत असं नितेश राणेंनी म्हटलंय. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस हवा अशा शब्दात टीका करत नितेश राणेंनी निशाणा साधलाय. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी संपत्तीवर आपला दावा सांगितलेला आहे. सीबीआयला तपास दिल्यानंतर सुशांतच्या वडिलांनी के सिंग यांनी मुलाच्या संपत्तीवर केवळ आपलाच हक्क असल्याचं म्हणत दावा केलेला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना ताब्यात घेण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातल्या आझमगड सीमा भागामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखून धरलंय. राऊत हे दलित सरपंचाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले होते. पोलिसांसोबत काही काळ बाचाबाची झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या बसगावमध्ये दलित सरपंचाची हत्या करण्यात आली होती. सत्यमेव जयते उर्फ पप्पूराम असं या सरपंचाचं नाव होतं. राज्यात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक ट्विट केलंय. महाराष्ट्रात एक नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे असं पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर ट्रान्सफर मंत्रालय असं या मंत्रालयाचं नाव असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप याआधी पाटील यांनी केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांची मागणी म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली चली हज को अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. फडणवीस सरकार आणि आताच्या काळातील बदल्यांची चौकशी करा असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. राजू शेट्टींप्रमाणे सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. तसंच आमच्यासारख्या फालतू माणसांमुळे तुम्ही आमदार आणि खासदार झालात असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये ते बोलत होते.
सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. यावर शरद पवारांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. मला आशा आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपास कार्याची परिणिती होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. शरद पवारांच्या ट्विटला भाजपनेही सणसणीत उत्तर दिले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तब्बल 14 महिने तुमच्याच पक्षाचं सरकार होतं आणि तुमच्याच पक्षाचा गृहमंत्री होता असं भाजपचे अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. आपल्या कवडी मोलाची किंमत नसलेल्या नातवाचं तेव्हाच ऐकलं असतं तर अशी खोचक पद्धतीने आणि खोटं बोलण्याची वेळ आली नसती असं भातखळकर म्हणाले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर मनसेनं गंभीर आरोप केलेत. मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटर्सची कामं महापौरांच्या मुलाच्या कंपनीला कशी मिळाली, यामध्ये महापौरांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मुलाच्या कंपनीचा लाभ करून दिला असा आरोप मनसेनं केलाय. किश नावाची ही कंपनी आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये साईप्रसाद किशोर पेडणेकर यांचंही नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी उशिरा का होईना एक चांगला निर्णय घेतलाय. पीएचडी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे थेसिस रिपोर्ट आलेले आहेत त्यांच्या वायवा 2 आठवड्यात घेण्यात याव्यात. विद्यापीठाने काढलेलं हे परिपत्रक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण वायवा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं जातं. हे प्रकरण न्यूज 18 लोकमतनं पुराव्यासह 2 दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आणलं होतं. ड्युटीनंतर अलगीकरण कालावधी 7 दिवसांवरून 3 दिवस केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील ससूनमधील नर्सेसनी आंदोलन केलेलं. यावेळेला आंदोलनकर्त्या नर्सेसनं आपल्या मागण्या न्यूज 18 लोकमत समोर बोलून दाखवल्या. प्रशासन कशा प्रकारे अन्याय करत असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ससून रुग्णालयातील नर्सच्या आंदोलनाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली. दरम्यान या आंदोलनाची डीन मुरलीधर तांबे यांनी दखल घेतली आहे. लाईव्ह कव्हरेज सुरू असतानाच डीन मुरलीधर तांबे यांनी आंदोलनाची दखल घेतली आणि आंदोलक नर्सेसना चर्चेला बोलवून घेतलेला आहे. बीडच्या कृष्ण हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. निमोनिया झालेल्या कोरोना सदृश रुग्णाचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादेत कोरोनावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमजीएम रुग्णालयामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हांतर्गत एसटी प्रवासाला मुभा देण्यात आल्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी ग्रामीण महाराष्ट्राची लालपरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. लालपरी पुन्हा सुरू झाल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. पुणे शिवशाही बस सेवा आजपासून सुरू झाली आहे. पहिली बस तब्बल 5 महिन्यानंतर सुरू झाल्यानंतर दादर टीटी इथं बस चालक आणि वाहकांचं पूजा केल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान विघ्नहर्ता सर्व संकट दूर करेल अशी भावना चालकांनी व्यक्त केली. मुंबईतील कुर्ला नेहरू नगर स्थानकातून काही एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने अनेक बस उशिरानं सुटत आहेत. अहमदनगरला जाणारी बस फलाटावर लावण्यात आली होती, पण प्रवासी संख्या कमी असल्याने ही बस तब्बल 1 तास उशिरा सुटली. पहिल्याच दिवशी एसटीच्या बेशिस्त कारभाराचा प्रत्यय आलाय. मुंबईच्या दादर टीटीहून आज सकाळी 7 वाजता शिवनेरी बस सुटणार होती, पण ती बस उशिरा सुटली. एवढंच नाही तर बस स्टँडही अतिशय अस्वच्छ आणि गलिच्छ अवस्थेमध्ये होता. राज्यात पुन्हा एकदा लालपरी रस्त्यावर धावायला सुरुवात झाली आहे. नाशिक विभागातून पुण्यासह धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, त्र्यंबकेश्वर, बोरिवली आणि कसारा या गावांकरिता सेवा सुरू झाली आहे. स्वारगेट बस स्थानकात सुद्धा लालपरी सेवा देण्यास सज्ज असल्याचं पाहायला मिळालं, पण यावेळी प्रवाशांचा थंड प्रतिसाद प्रशासनाला पाहायला मिळाला. पंढरपूर आगारातून आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू झाली आहे. पंढरपूर आगारातून आज पहिली बस पुणे इथं सोडली आहे. औरंगाबाद, लातूर, शिर्डी या ठिकाणी बस जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक S.A. सुतार यांनी दिली. आज पहिलाच दिवस असल्यानं प्रवाशांचा प्रतिसाद जेमतेम होता. महाराष्ट्रात आजपासून लालपरी सुरू झालेली आहे. सोलापूर डेपोतून सुद्धा आज लालपरीनं धाव घेतली आहे. सोलापूर ते पुणे ही पहिली एसटी डेपोतून बाहेर पडली आहे, त्यामुळे त्याचं फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं. नागपूर विभागातून सकाळी 7 वाजता आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली असून लोकांना मोठा दिलासा मिळालेला. आज प्रवाशांचा तितकासा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. यापुढील काळामध्ये प्रवाशांची गर्दी वाढेल अशी आशा परिवहन विभागाला आहे.
बातमी जालन्यातून आहे. जालन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संताप पाहायला मिळाला. थकीत पगारासाठी जालन्यातील एसटी बस चालक वाहकांनी डेपो व्यवस्थापकांना घेराव घातला. यावेळेला कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांना कार्यालयात जाण्यापासून अडवलं. जालना डेपो वगळता राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा पगार झाल्यानं कर्मचारी चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं. सामान्य माणसाची लालपरी म्हणून ओळखली जाणारी बस सेवा बंद झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अखेर सरकारनं आजपासून एसटी जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिलेत. एसटी सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मुंबई ते मांडवा या सागरी मार्गावरील रोरो सेवा आजपासून सुरू झाली आहे. या सेवेमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन मधील चाकरमान्यांचा सुखकर प्रवास होणार आहे. त्यासोबतच ब्रेक लागलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सकाळी 9:15 वाजता पहिली रोरो बोट भाऊचा धक्का येथून मांडवा जेट्टीवर पोहोचली. सायंकाळी 4 वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करणार आहे. हे वेळापत्रक 30 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. विहिरीत पडलेला उंदीर काढण्यासाठी गेलेल्या 3 मजुरांचा विषारू वायूनं गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातल्या वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. आकाश पंचबुद्धे, विनोद बर्वे आणि गणेश काळबांडे असं मृतांची नावं आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर गेल्या 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी आहे. 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पडघा टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडलेल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांचं सत्र कमी होताना दिसत नाहीये. आज पहाटेपासून एक्सप्रेसवेवर 2 अवजड वाहनांचे अपघात झालेत. कंटेनर डिवायडरला धडकल्यानं 2 जण किरकोळ जखमी झालेत, तर दुसऱ्या अपघातात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड सौंदाळा वारखेड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यासाठी 51 कोटी रुपये मंजूर असून मुदत संपल्यावरही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. या मार्गावर शेकडो वाहनं फसण्याचा आणि अपघात होण्याचे प्रकार नित्याचे सुरू आहेत. पंढरपूर आळंदी पालखी मार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू असून रस्त्यात गेलेल्या जमिनीसाठी मोबदला देताना प्रशासनानं दुजाभाव केल्यानं बाधित शेकडो शेतकऱ्यांनी पंढरपूर पुणे रस्त्यावर आंदोलन केलं. यावेळेला जनावरांचं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेला 1 तास वाहतूक ठप्प होती. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळेला अनिसच्या वतीनं आज महर्षी शिंदे पुलावर निदर्शनं करण्यात आली. सरकारनं लवकरात लवकर दाभोलकरांचे मारेकरी शोधावे अशी मागणी केली होती. आम्ही कुठलंही आंदोलन केले नसून एका व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं असं अनिसचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी म्हटलेलं आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खेड तालुक्यातल्या भामास खेड प्रकल्प बाधित 23 गावातील शेतकऱ्यांनी मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत. 23 गावांमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नदीच्या वाहत्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केलं. राज्यात दिवसभरामध्ये 13,165 नवे रुग्णांची नोंद झाली आहे, तर 9,011 रुग्ण बरे झालेले आहेत. धक्कादायक म्हणजे दिवसभरामध्ये 346 रुग्णांचा बळी गेला. मुंबईतील कोरोनाबाधित संसर्गमुक्त होण्याचं प्रमाण 80% पोहोचलं असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर आलाय. त्यामुळे हळूहळू कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 89% पोहोचलंय. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. ठाण्यामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्यानं शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झालाय. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यात असलेली तपासणी केंद्र, प्रतिबंधित क्षेत्र आणि वैद्यकीय अडचणी इत्यादी माहितीसाठी तसंच तक्रार निवारण करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनानं महिन्याभरापूर्वी हेल्पलाईन क्रमांक जो आहे तो कार्यरत केला होता. मात्र हा टोल फ्री क्रमांक नागरिकांमध्ये योग्य पद्धतीनं प्रसिद्ध करण्यात प्रशासनाला अपयश आल्यानं त्याचा मर्यादित वापर होताना दिसतोय. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या सुबक गणेश मूर्ती यंदाही कारागृह प्रशासनानं विक्रीसाठी खुल्या केलेल्या आहेत. तुरुंग उपमहानिरीक्षक दिलीप सळके यांच्या हस्ते हे दालन खुलं करण्यात आलंय. नैसर्गिक रंगांचा उपयोग, खास वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली अनोखी रंगसंगती अगदी कसलेल्या कारागिरालाही लाजवेल इतकी सुंदर जडण असलेल्या मूर्ती आहेत. यंदा कोरोनामुळे भक्तांविना साजरा होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सांगली गणपती पंचायतनं घेतलेला आहे. चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची बुधवारी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या चोर गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे.
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 निकाल जाहीर करण्यात आलेल्या इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. गुजरातमधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये नवी मुंबई स्वच्छ शहरांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, तर देशात 7व्या. मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या आणि सर्वांचं आवडतं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान हिरवगार झाल्याचं पाहायला मिळतंय. माथेरानच्या डोंगर रांगा ढगांनी आच्छादून गेलेल्या आहेत. माथेरानचा संपूर्ण परिसर गडद हिरवाईनं फुलून गेलेला आहे. मात्र हे सर्व मनमोहक दृश्य अनुभवण्यासाठी किंवा आनंद लुटण्यासाठी तिथं पर्यटक नाहीयेत. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पाणी कपातीमध्ये 10% घट झाली आहे. आता 20 ऐवजी 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये पाणीसाठा वाढल्यानं पाणी कपात घट करण्यात आलेली आहे. मुंबईतील जलसाठ्यामध्ये सध्या 85% पाणीसाठा आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा 28 लाखांच्या पार गेलाय. गेल्या 24 तासांमध्ये 69,652 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे, तर 977 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. देशात पहिल्यांदा 24 तासात 9 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांवर उपचार करून कोरोना मुक्तांच्या संख्येत भर पडणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी आदरांजली वाहिली. न्यायालयीन अवमान प्रकरणामध्ये शिक्षेबाबत सुनावणीच्या 1 दिवस आधी अवमानासाठी दोषी ठरवण्यात आलेले वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल होईपर्यंत आणि तिच्यावर विचार होईपर्यंत शिक्षेबाबत सुनावणीची कार्यवाही लांबणीवर टाकावी अशी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिल्लीमध्ये हॉटेल उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच आठवड्याचा बाजार उघडण्यास प्रायोगिक तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे. जिम मात्र बंद राहणार आहे. त्यामुळे आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना याचा फायदा होऊ शकतो. जिम आणि योगा क्लासेस उघडण्यास संमती देण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या 10,000 जवानांना माघारी बोलवण्याचा आदेश केंद्र सरकारनं दिलेला आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला. एका वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलेलं आहे. दिल्लीमध्ये आज पुन्हा पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 10 पैसे प्रति लिटर मागे महाग झालंय, तर डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 81 रुपये आहे. डिझेलची किंमत 73 रुपये 56 पैसे इतकी आहे. केरळ सरकारने रस्त्या शेजारी मासे विक्री करण्यास बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत पावसानं चांगलं झोडपून काढले. दरम्यान यावेळेला दिल्लीमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वाहनांच्या लांब रांगा लागल्याचंही चित्र आहे. दिल्लीमध्ये घर कोसळल्यानं 3 रहिवासी जखमी झालेले आहेत. दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये ही घटना घडली आहे. पावसामुळे आज सकाळी एक घर कोसळलं आणि या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. उत्तराखंडमधला धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. आरुसी गावातील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन नदी ओलांडतायत. वेगानं वाहत असलेल्या नदीवरून एक ग्रामस्थ हळूहळू चालत नदी ओलांडतोय. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आंध्र प्रदेशात किनारपट्टीच्या भागातल्या गावांमध्ये गोदावरीचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचलंय. एमन जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये गोदावरीनं रौद्ररूप धारण केलेला आहे. राजीव बीच भागामध्ये नजर टाकावी तिथं पाणीच पाणी पाहायला मिळतंय. यंदा गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचं सावट आहे. त्यातही गणेशोत्सव साजरा करून आपण कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करूयात, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी दिलेली आहे. त्या आज लालबागच्या राजाच्या लालबागमध्ये त्यांच्या घरी दरवर्षी स्थापन करणाऱ्या लालबागच्या राजाची प्रतिकृती मूर्ती घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. अभिनेत्री काम्या पंजाबीनं ट्विट करून रिया चक्रवर्ती विरोधात आपला रोष व्यक्त केलाय. मी तिला सोशल मीडियावर फॉलो करत नसून पुढेही करणार नसल्याचं तिनं ट्विटमध्ये म्हटलंय. यावेळेला तिनं सुशांतला न्याय मिळावा म्हणून हॅशटॅगही वापरलेला आहे. बॉलिवूड क्वीन कंगनानं एक जुना फोटो ट्विट केलाय. आपल्या भावाच्या लग्नापूर्वी कंगनानं मिस वर्ल्ड मानुषी चिल्लर लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटामध्ये मानुषी व्ही कौशल सोबत कॉमेडी करताना दिसणार आहे. मॉडेलिंगसाठी संधी देण्याच्या बहाण्यानं तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या महेश भट यांचा राष्ट्रीय महिला आयोगानं ऑनलाईन जबाब घेतलाय.
3 मुलीचा बाप आहे. या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.